नमस्कार सगळ्यांना, आपल्या माता बहिणींना, आपल्या भावांना, आपल्या मुलांना, सगळ्यांना नमस्कार. बघा, आज 4 दिवस झाले किती मुसीबत मध्ये होते, पण आता है, आज है बरं. जरा तुमच्या भावाला आज बरं आहे, माझ्या मुलींना, माझ्या मुलांना, तुमच्या भाषांना बरं आहे बरं का. जे मला बहीण मानते ते माझ्या भावानं, तुम्ही सुखी राहिलात तर मला आनंद वाटते बरं का. सगळे सुखाने राहा. तुम्हाला तर माहिती आहे मी किती काम करते, माहिती आहे ना सगळ्यांना मी किती काम करते. आपल्याला मालाची पॅकिंग करायची बघा. काम केल्याशिवाय मार्ग नाही हो. काम केलं तर सगळं आहे. काम केलं तर माणूस शानमध्ये राहतया, शानमध्ये खातया. काम नसल्यावर कसं करायचं हो. त्या गोष्टीसारखीच आपली कहाणी असते बघा. गोष्टीसारखीच आपली कहाणी असते या. आता हे मी मालाची पॅकिंग करायला लागले या. संध्याकाळपर्यंत आपला माल व्हायला पाहिजे म्हणून बसले आपलं सकाळ धरून माल पॅकिंग करत. काल आपल्या मुलींना करू लागल्या होत्या, मुली आपल्या काल करू लागल्या होत्या, बिचाऱ्या आल्या होत्या आपल्या मुलाला बघायला. करू लागलं बघा त्याने. हाय तुमचा सपोर्ट माझ्या पाठीमाग म्हणून चालले बघा. दादा, माझ्या दादाने कमेंट टाकली होती मला. दादा म्हणले काय नाही होणार आपल्या मुलाला, सगळं चांगलं होईल, नका घाबरू. दादा माझे व्हिडिओ बघते तर माझ्यापेक्षा मोठे आहेत ना दादा. माझ्या मोठ्या भावासारखेच आहेत. मला मोठा भाऊ नाहीये, मला माझ्या पाठचे भाऊ येत. दोन बहिणी आहेत, एक मोठी आहे एक बारकी आहे. माझ्या बहिणीचे मुलं आहेत, 2 बहिणीचे माझ्या मुलं आहेत. माझ्या 2 भावांचे मुलं आहेत, मुली आहेत. सगळे माझ्यावर प्रेम करतात, तोंड भरून आत्या मानतात. आणि असंच आपल्या कुटुंबातले पण मुलं मला आई म्हणतात, मावशी म्हणतात. बघा ना, मला किती सगळेजण मिळून प्रेम देतात. पण काय पाहिजे मला. हे काम करते ना तर मला काही वाटत पण नाहीये असं सगळ्याच्या प्रेमामुळं. तसंच बघा, एक उषा नावाची आपल्या ताई असतात, उषा नावाच्या आपल्या ताई असतात. तर त्यांना बघा 2-3 मुली असतात, 2-3 मुलं असतात. 2 मुली आणि 3 मुलं असतात त्या उषा ताईला. तर बिचाऱ्या रात दिवस मेहनत करून लेकरं सांभाळतात. नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसला होता तरी पण त्या ताई, उषा ताई लय मेहनत करायच्या. म्हणायच्या नवऱ्याच्या मेहनतीवर काय मी राज करू का. तर सगळे म्हणायचे हो ताई, उषा ताई बरोबर आहे. प्रे लेकरं बघून कामं करताय तुम्ही. शिलाईचं काम करायचं, लेकरं बघून शिलाईचं काम करायचा. नवरा सकाळी सकाळी ड्युटीला जायचा. नवरा म्हणायचा कशाला एवढं काम करते, लेकरच बघ, लेकरांचं शिक्षण चांगलं कर. ती म्हणली मी लेकराचं शिक्षण पण चांगलं करते आणि लेकरं पण बघते आणि घर पण बघते, तुम्हाला पण बघते आणि काम पण करते. बघा ना, एखाद्याचे किती भारी विचार असतात. माझ्या विचार सारखेच विचार, पण माझे कसं माझे लेकरं शिकले नाही म्हणून माझे विचार तिथं थांबलेले आहेत बघा. जे माझं स्वप्न होतं ते माझं स्वप्न कोणतं पूर्णच नाही झालं बघा. मला लय वाटायचं माझ्या लेकरांनी शिकावा, चांगली नोकरी करावा, पण तसं माझं काहीच घडलं नाही हो. तसं माझं काहीच नाही घडलं. म्हणून हे बघा, असे रात दिवस मला कामं करावं लागतात. ह्या वयामध्ये सध्या मला असे कामं करावं लागतात बघा. जाऊ द्या, काम तर काम हे का नाही. देवाने काम तर दिले मला, देवाने देवाचंच काम दिलं ना मला. हे माल बघा किती ह्याला जातो, देवाला जातो, देवीला जातो हे माल. तर मला तर आनंदच वाटतो. मला असं काहीच वाटत नाही, दुःख नाही वाटत मला, दुःख नाही वाटत.
तर मग ते उषाताईला बघा 2 मुले 3 पोरं. मग तिने नवऱ्याला नोकरी असताना मुलींचं शिक्षण केलं, मुलांचं शिक्षण केलं, मेहनत करून. म्हणजे नवऱ्याची तर गव्हर्नमेंट सर्व्हिस होती, पण स्वतः पण कमी जास्तीसाठी करायच्या उषाताई. तर मग बघा ना किती तिने मोठे मोठे स्वप्न रंगवलेले होते. मी म्हातारी झाले तर माझे लेकरं मला लई साथ देत ना, माझे लेकरं माझं लाडकं ते करते, माझे लेकरं मला लई चांगलं सांभाळते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की हो, प्रत्येकाचं स्वप्न असतं की असं थोडं उषाताईनं स्वप्न बघितलं. आम्ही पण स्वप्न बघितलेलेच आहेत ना. लेकरं मोठे होते, त्या लेकराच्या जीवावर आपण राज भोगू, परी मोठं हो ना. असं काय होईन म्हणून आपल्याला माहितीच नसतं ना हो. नाहीतर एवढं मी मेहनत कशाला केली असती, रात दिवस एवढी मेहनत मी केलीच नसते ना. परी जाऊ द्या, आपल्या जे नशिबात असतं तेच होतं. परी उषाताईनं बघा तिने तर किती मेहनत केली, माझ्यापेक्षा बी जास्त, माझ्यापेक्षा बी कमी. तर मग लेकरं मोठे झाले उषाताईचे, लेकरं मोठे झाले, शिकले. मग लय लाड कौतिकाचे होते लेकरं, माझ्या लेकरासारखेच. जसं मी आता माझ्या लेकरांचा मी लाड करते, गरीब असून. ती तर श्रीमंत होती उषाताई. तर बघा ना, मग उषाताईनं लेकरं लहानाचे मोठे केले, नोकऱ्या लागल्या. मग तिला वाटलं आता नोकऱ्या लागल्या, आता मी लय राज भोगून, आता माझं वय कमी व्हायला लागले या, नाही का. तिने लय स्वप्न रंगवले की मी लय आता राजाची राणी होईन. आता मला उतरत्या पर्यायमध्ये मला लय पोरांचं सपोर्ट भेटन, लग्न करून पोरांचे, माझ्या सुनबाई माझा लाड करत्यान आणि मी माझे स्वप्न साकार करन. परी उषाताईचं तसं काहीच झालं नाही. मग काय होतं आपलं शेती पोती काय होते. तर तिला वाटलं एवढे माझी सुना चांगल्या, माझे लेकरं चांगले, तर मग मला काय करायचं या, मला खायला भेटलं आणि दवाखान्याला पैसा भेटला, तेच माझं लय झालं. म्हणून त्या उषाताईनं सगळं नावावर केलं. उषाताईनं सगळं नावावर करून ठेवलं. कुणाच्या? आपल्या मुलांच्या नावावर करून ठेवलं. तर काय करायचंय, नंतर बी ह्यांच्यात नावी करायचं, नंतर आता बी ह्यांच्यात नावी करायचं. आताचे नाव ह्यांचं केलं तर माझ्या सुना खुश राहत्या ना, असं वाटायचं उषाताईला. तर मग तिने आपलं काय होतं नवऱ्याची कमाईचं, स्वतःच्या कमाईचं, तर मग सगळं तिने नावावर पोरांच्या करून टाकलं, पोरांच्या नावावर करून टाकलं. तर मग नावावर केल्याच्या नंतर मग सुसनबाईला वाटलं आता काय आता म्हणजे सांभाळायचं म्हणलं ना, तर सगळं नावावर करून टाकलं आपल्या मुलांच्या. स्वतःसाठी काहीच ठुलं नाही, काहीच नाही ठुलं. फक्त पेन्शिल होती, ते पण एक मुलाच्या नावी करून टाकली होती पेन्शिल, नवऱ्याची पेन्शिल यायची. तर मग आता हिला दिसाना उषाताईला दिसाना, तर सारखीच म्हणायची बाळा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय, मला दिसायला कमी दिसतंय, मला दिसायला कमी दिसतंय, ऑपरेशन करायचे बाळा. तर ती सुनबाई म्हणायची दुसऱ्या लेकाला म्हणा ना, तिसऱ्या लेकाला म्हणा ना, आमच्याच काय महाग लागलात, आमच्या मागं 4 लेकरं आहेत. मग हिला सगळ्यांना वाटायचं पेन्शिल हिच्या नावी करून टाकले, हिच्याचं सगळं बारक्या सुनाच्या नावी, मोठ्या सुनाच्या नावी करून टाकलं. मग तुम्ही ते लेकाकडे पण राहा, आमच्याकडे पण राहा, इकडं पण राहा, तिकडं पण राहा, असं सारखं म्हणू लागली सुनबाई. तर ऑपरेशनाचं म्हणायची दिसत नाही, ऑपरेशनाचं दिसत नाही म्हणायची. तरी कोणी काय ध्यान द्यायला, कुणी ध्यान द्यायला. तर मग कुणी ध्यान देण्याच्या नंतर मग तिला लई एक दिवस राग आला उषाताईला, लई राग आला उषाताईला लई राग आला. उषाताई म्हणली एवढं मी तुमच्या नावी माझा विचार केला नाही, माझा स्वतःचा विचार केला नाही, माझा दवाखान्याचा विचार केला नाही, माझा कसलाच विचार नाही केला. मी 3 लेखांच्या नावी करून टाकलं आणि आता मी तुमच्या तोंडाकडे बघायला लागले आणि मला दिसत नाही, मला कुणी दवाखान्याला नेना आणि ऑपरेशन केलं तर मला दिसन, माझा कपडा लत्ता माझी मी धुईल, माझं मी खाणं पिणं माझी मी स्वतः करन, असं म्हणायला लागली. तर तिला मग नंतर तिच्या मुली आल्या, तिला 2 मुली होत्या उषाताईला. तर तिने मुलीला बोलून घेतलं,
तर मुलीला बोलून घेतलं. तर मग ती म्हणली बघ बाई, मला ती म्हणते की ते लेक करण, ही म्हणते की हे लेक करण. आता मी काय करणार, मला तर दिसायला कमी दिसायले. मी जर मला दिसायला लागलं तर मी स्वतः माझी मी करून तर खाईन ना. आणि नाश्ता मागितला की म्हणायचे थांबा, लेकरांना शाळेला जाऊ द्या, नंतर तुम्हाला बनवते. अशा घाई मी कसं बनवणार, मला शाळेला लेकरं सोडू द्या, ती सारखंच म्हणायची. लेकरं गेल्याशिवाय तिला काय खायलाच नाही भेटायचं. आता तिचं पण काम आहे ना, लेकराबरोबर आपल्या सासूबाईला पण दे ना खायला. पण इथंच नाही, ती म्हणायची लेकरांचं होऊ द्या, लेकरं शाळेला जाऊ द्या, नंतर मी तुम्हाला खायला देते आरामशीर. पण हिला वाटायचं भूक लागलेली असायची, आता म्हाताऱ्या माणसाला भूक लागते या. तर हिला वाटायचं लेकराबरोबर मला बी दे ना एक चपाती, मी पण लेकराला काय नाश्ता दिसते त्याच्यातलं मला पण एवढं दे. पण नाही, लेकरांचं हो द्या, लेकराचं हो द्या, सारखंच म्हणायची. तर मग हिला लय राग आला. मग लेकीनला बोलून घेतलं. म्हणली आता माझं तर लय वांद झालंय, आता मी काय करू म्हणली. माझं ऑपरेशन बी कुणी करी नाही, काहीच करी नाही, कुणी ध्यान द्यायना, कोणची सोन ध्यान द्यायना. आणि मग ती आली तर म्हणली काय कर, सगळ्या भावांना विचारलं. तर भाऊ म्हणले हां, मग आईनं तुमच्या नावी केलं, आईनं काय गुन्हा केला का, आईनं काय तुमच्या नावी करायचं नव्हतं का. आता आईला वाटलं ना की आपण चालतो बोलतो तर आपल्या पोरांच्या नावी करू. मग पोरांच्या नावी केलं तर काय पोरांनी काय बघायचं नाही का आईला, की काय म्हणजे आईकडं काहीच राहिलं नाही म्हणून आईला बघायचं नाही का. एवढी पण बैमानी करायची का. म्हणजे आपल्याच मुलांनी, आपल्या सुनबाईनं, आपल्या सासूबाई बरोबर, आपल्या आई बरोबर लेखांचं पण काम असते ना. बरं आपल्या बायका कशा पण असू द्या, बरं पोरांचं काम असते ना. अरे आपल्या आईनं तर आपल्या नावी सगळंच केलेलं आहे, आणि आपण आईला तिघजण मिळून आपण सांभाळू, पोरांचं काम आहे ना. तर नाही, जसं बायका सांगतात तसंच वागायला लागले, जे बायका बोलतात तसेच वागायला लागले. मग बहिणी म्हणल्या मग आता काय कर आई, तू आमच्या बापाची पेन्शन येते ना, तर तू तिथं पोस्टात जा आणि तुझ्या नावी करून घे. मग ही आईला घेऊन ती मुलगी गेली पोस्टामध्ये, आणि ते पेन्शन यायच्या पहिलंच त्या मुलीनं आपल्या आईच्या नावी करून दिली पेन्शन. तर मग नंतर मुलगा गेला 4 दिवसाला, 1 तारखेच्या टायमाला आणायला. तर ते म्हणले नाही, आता तुला नाही पेन्शन भेटणार, तू आईला काय बघत नाहीस. तर ते म्हणतो नाही, आईला तर मी बघणारच होतो, असं तसं. म्हणले नाही, तू नाही बघत आईला. मग त्याचं नाव खराब झालं, आईला नाही बघत म्हणल्यावर. मग त्याला पण वाटलं, मग बायकोला रागवायला म्हणला माझ्या आईला जर तू वेळेला जेवायला दिलं असतं, माझ्या आईचा दवाखाना केला असतास, तर माझ्या आईनं पेन्शन स्वतः नावी कशाला केली असती. बघा ना कसं असतंय, बघा की किती माणूस, लहान लेकरं किती जीवाच्या पलकडलं सांभाळतं, काळजाला लावून ठेवतो. म्हणजे किती आपण आपल्या लेकरावर प्रेम करतो. मोठे होते माझे लेकरं, आमचं सगळं दवाखाने करते, आम्हाला सुख देते, आम्हाला फुलामध्ये वागवते. किती प्रत्येक मायबाप किती स्वप्न बघते तो, आणि सगळं स्वप्न चूर होऊन जातं की हो. आपलीच अवलाद आपलं स्वप्न चूर करते, आणि त्यात अवलादीसाठी मायबाप किती करते तो, त्याच अवलादीसाठी मायबाप किती करते तो. तुम्ही सांगा ना, एवढं का बैमान होते तो. आपलेच लेकर आपल्याला का बैमान होते. म्हणजे मायबापाने लेकरांसाठी काय करायला नाही पाहिजे का. आता जिंदगीभर तर केलेलं असते. आता मायबाप म्हातारे होते तर लेकराच्याच नाही करणार ना, बाबा आम्ही म्हातारे झाले, तुमचं तुम्ही सांभाळा, काय आहे आमच्याकडं 2 पैशाचं वैभव ते तुम्ही सांभाळा म्हणतात का नाही हो दादा, तुम्ही सांगा बरं. आणि ते मायबापाला नंतर जेवायचं पण विचारायचं नाही का, त्याची दवागोळी पण आणायची नाही का. तुम्ही सांगा बरं दादा, माझ्या ताई, माझ्या मुलांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आई, माझ्या भावांनो, तुम्ही सांगा हे बरोबर आहे का खोटं आहे हो, तुम्ही सांगा ना. लय रडाई येतो, लय रडाई येतो.
अरे काय करायचं, काय करायचं. असं कुणाबरोबर बी नाही घडायला पाहिजे बघा. काय बी असेल ना, 2 पैसे बी असले ना तर स्वतःकडे ठेवायला पाहिजे. परी आपण कसला विचारच करत नाही. आपण म्हणतो लेकरापेक्षा भारी आपलं आहे का. लेकरं खुश तर आपण खुश, म्हणून सगळं आपण लावतो लेकरांना. पर लेकरं आपल्याला किती बैमान होतात ना. असं कुणाबरोबर नाही घडावं, असं कुणाबरोबर नाही घडावं. धन्यवाद, 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 धन्यवाद. हे असं बघा, हे काम करते मी. हे बघा, हे काम करते. हे बघा, ऑटो मी तुम्हाला पण दाखवते. हे बघा, हे काम करते. हे बघा, हे बांगडी माल असतो. हे बघा, इथं ढिगऱ्याने माल पडलेला आहे. बघा, इथं ढिगऱ्याने माल पडलेला आहे. इथं कसं दाखवू, आता उठूनच दाखवावं लागेल. पुढे बांधून ठेवलेला आहे ते माल. गुडघे दुखते तो, मला पण उठ वाटत नाही. पाय दुखतात माझे, गुडघे दुखतात माझे. हे बघा, इथं पण भरून ठेवलाय मी माल. हे बघा, हिरवा कपडा आहे. हे बघा, इकडे पण भरून. हे बघा, हे जंबू आहेत भरलेले. हे बघा, हे फुल भरलेले जंबू आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा, हे सगळा मालच आहे बघा. हे करायचंय माल आहे बघा. हे आशीर्वाद द्या मला. दिसा ना हो, इकडे दिसा नाही. अंधार आहे, चौकोन अंधार आहे. हे पण भाड्याची जागा आहे बघा. आता ही जागा सोडणार आहेत, पण आता कधी सोडणार तेच माहित नाही.